हरिपाठातील हा अभंग तुमचं भाग्य बदलेल. एकदा ऐका, जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. जय जय रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. बघता हो, आज आपण एका अशा पवित्र विषयाकडे बोलणार आहोत, जो ऐकलं तर मन शांत होतं आणि समजलं तर आयुष्य बदलतं. कीर्तनात जेव्हा नामस्मरण सुरू होतं ना, तेव्हा फक्त आवाज नसतो, तेव्हा एक ऊर्जा जागी होते, एक जागर होतो आणि त्या जागरात माणूस स्वतःला विसरतो आणि देवाला आठवतो. बघता हो, आज आपण हरिपाठातील काही निवडक ओळी समजून घेऊ. त्या ओळींचा अर्थ काय, त्या का सांगितल्या गेल्या आणि सर्वात महत्त्वाचं, त्या आपल्या दैनंदिन जीवनात कशा वापरायच्या. जर तुम्ही तो ऐकलात तर तुमचं भाग्य बदलू शकतं, तुमच्या मनातील भीती कमी होऊ शकते आणि जीवनात एक वेगळी शांतता येऊ शकते. अभंग. सुंदर ते ज्ञान उभे विटेवरी, करवरी ठेवूनिया. तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे. निरंतर हेची ज्ञान मकर, कुंडले तळपती श्रवणी. कौस्तुभ मनी विराजित, तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहून श्रीमुख आवडे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बघता हो, आता आपण ज्या पवित्र ओळी ऐकल्या आहेत त्या फक्त कविता नाहीत, त्या आहेत भक्तींचा जिवंत अनुभव, त्या आहेत आत्म्याला जागो करणारा संदेश. आणि आज आपण समजून घेणार आहोत त्या ओळींचा अर्थ काय, त्या का सांगितल्या गेल्या आणि त्या आपल्या दैनंदिन जीवनात कशा वापरायच्या. पहिलं, सुंदर ते ज्ञान उभे विटेवरी, देव बाहेर नाही आत आहे. बघता हो, ही ओळ आपल्याला सांगते की देव दूर नाही, देव आकाशात नाही, देव कुठल्या कल्पनेत नाही, तो उभा आहे. पण कुठे? विटेवर, म्हणजे भक्तीच्या आधारावर. म्हणजेच अर्थ असा की देव आपल्यापासून वेगळा नाही, तो आपल्या जीवनाच्या आधारावर उभा आहे आणि प्रत्येक क्षणी आपल्याला सावरत आहे. म्हणजे काय? आपण जरी एकटे वाटलो तरी आपण एकटे नाहीत. इथूनच खरी भक्ती सुरू होते. बघता हो, जेव्हा ही जाणीव मनात येते ना, तेव्हा भक्ती फक्त पूजा राहत नाही, ती एक जगण्याची ताकद बनते. भक्ती म्हणजे भीतीमुक्त जीवन. बघता हो, खरी भक्ती म्हणजे मंदिरात जाऊन फक्त हात जोडणं नाही. खरी भक्ती म्हणजे मनात निर्माण झालेली ताकद. जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने भक्तीच्या मार्गावर चालतो ना, तेव्हा त्याच्या आयुष्यात एक मोठा बदल होतो. भीती कमी होते, मन स्थिर होतं आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी आतून आधार मिळतो. देवाची भक्ती केल्यावर माणूस का घाबरत नाही. बघता हो, जेव्हा माणूस संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या शिकवणीप्रमाणे नामस्मरण करतो, तेव्हा त्याला एक गोष्ट समजते की मी एकटा नाही आणि हीच जाणीव भीती तोडते. कारण भीती कधी येते? जेव्हा माणूस स्वतःला एकटा समजतो, पण भक्ताला विश्वास असतो माझ्यासोबत देव आहे. संकट येतात पण मन ढळत नाही. बघता हो, भक्तीचा अर्थ असा नाही की संकट येणार नाही. संकट येतातच, दुःख येतच, परीक्षा येतातच, पण फरक काय आहे? सामान्य माणूस संकट आलं की तुटतो, भक्त माणूस संकट आलं की स्थिर राहतो, कारण त्याला आतून एक आधार मिळालेला असतो. भक्ती बरोबर मानसिक ताकद. बघता हो, ही ओळ खूप महत्त्वाची आहे. भक्ती म्हणजे मानसिक शक्ती. कारण भक्ती काय करते? मन शांत करते, विचार स्थिर करते, भीती कमी करते आणि आत्मविश्वास वाढवते. उदाहरण, बघता हो, एक व्यक्ती होता, खूप घाबरट स्वभावाचा. छोट्या छोट्या गोष्टींनी तो तणावात यायचा, पण त्याने एक सवय लावली, रोज सकाळी 5 मिनिटं हरिमुखी म्हणा. हळूहळू काय झालं? तो शांत राहू लागला, निर्णय घ्यायला घाबरेना, संकट आले तरी तो ढळेना. कारण त्याच्या मनात आता एक विश्वास होता की मी एकटा नाही. आता माऊलींचा संदेश काय सांगतो? बघता हो, हरिपाठाचा गाभा हाच आहे. बाहेरची परिस्थिती बदलू शकत नाही, पण आतलं मन बदलू शकतं. आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा संपूर्ण जीवन बदलतं. बघता हो, खरी भक्ती म्हणजे भीती कमी करणं, मन मजबूत करणं आणि प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहणं. यानंतर करवरी ठेवून या, आधार देणारा देव. ही ओळ सांगते, देव फक्त पाहत नाही
तो आधार देतो, त्याचे हात कर रूपात आहेत, म्हणजे तो आपल्याला सावरतो, तो आपल्याला सांभाळतो, तो आपल्याला सोडत नाही. यानंतर तिसरं, तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे. बघता हो, ही ओळ आपल्याला देवाचं साधेपणा दाखवते. देवाला सोनं चांदी नाही हवी, त्याला साधी तुळशी पुरेशी आहे. म्हणजेच देवाला दिखावा नाही आवडत, देवाला मनाचं प्रेम आवडतं. साधेपणातच खरी भक्ती आहे. त्यानंतर निरंतर ह्याची ध्यान. एकच सत्य माऊली सांगतात, सतत एकच सत्य लक्षात ठेवा. देवाचा विचार कधी सोडू नका, नाम कधी विसरू नका, कारण मन स्थिर ठेवणं हीच खरी साधना आहे. बघता हो, इथून पुढे आपण एक खूप खोल प्रश्न समजून घेणार आहोत. नामस्मरण का आवश्यक आहे? फक्त पूजा पुरेशी नाही का? मग सतत नाम का घ्यायचं? नामस्मरण का आवश्यक आहे? बघता हो, फक्त पूजा करणे म्हणजे एक बाह्य कृती आहे, पण नामस्मरण म्हणजे अंतःकरणाची साधना आहे. पूजा हाताने होते, पण नाम मनाने होते, आणि म्हणूनच नामस्मरण हे अधिक खोल आहे. नाम तर मनाची सफाई. बघता हो, आज आपण शरीर स्वच्छ ठेवतो, अंघोळ करतो, कपडे बदलतो, पण मनाचं काय? मनात राग, चिंता, भीती, तणाव हे सगळं साचतं, आणि इथेच नामस्मरण काम करतं. नाम म्हणजे मनाची स्वच्छता, नाम म्हणजे विचारांची सफाई, नाम म्हणजे आतला शांत श्वास. एक साधं उदाहरण. बघता हो, जसं मोबाईलमध्ये जंक्स फाईली भरतात आणि तो स्लो होतो, तसंच मनात विचारांचा जंक्स असतो. आणि नाम काय करतं? मन क्लीन करतं, मेंटल रिसीट करतं, आणि इनर पीस देतं. सतत नाम का घ्यायचं? बघता हो, कारण मन सतत चालू असतं. जर नाम नसेल तर विचार चालतील, जर विचार चालेल तर चिंता वाढेल, आणि जर चिंता वाढली तर शांतता हरवेल. म्हणून माऊली सांगतात, हरिमुखे म्हणा, नाम म्हणजे शक्ती. बघता हो, नाम फक्त शब्द नाही, ते व्हायब्रेशन आहे, तो एनर्जी आहे, तो आधार आहे. आणि म्हणूनच नामस्मरण माणसाला आतून मजबूत करतं. नंतर मकर कुंडले तळपती श्रवणी. दिव्यता आणि तेज ही ओळ देवाच्या दिव्य रूपाचं वर्णन करते. त्यांचं सौंदर्य बाहेर नाही, त्यांचं तेज आत आहे. म्हणजे काय? खरा आनंद बाहेर गोष्टीमध्ये नाही, खरा आनंद अंतःकरणात आहे. नंतर तुका म्हणे माझी हेची सर्व सुख. इथे संत तुकाराम महाराजांचा भाव येतो. खरं सुख पैसा नाही, खरं सुख वस्तू नाही, खरं सुख देवाचं स्मरण आहे. नंतर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बघता हो, ही ओळ म्हणजे हरिपाठाचा श्वास आहे. नाम घेतलं की मन शांत होतं, नाम घेतलं की विचार स्वच्छ होतात, नाम घेतलं की भीती कमी होते. पण एक प्रश्न इथेच निर्माण होतो, कारण अनेक वेळा असं होतं की थोडा वेळ शांतता मिळते, पण पुन्हा मन अस्थिर होतं. म्हणूनच आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की मन अस्थिर का होतं, खरं कारण काय आहे. बघता हो, याचं साधं आणि स्पष्ट उत्तर आहे. मनाचं मूळ स्वरूप स्थिर नसतं, ते सतत चालतं, विचार करतं आणि भटकतं. नाम घेतल्यावर काय होतं? बघता हो, जेव्हा तुम्ही नाम घेता त्या क्षणी मनाला एक आधार मिळतो, विचार थांबतात, शांतता जाणवते. पण पुन्हा अस्थिरता काय? बघता हो, कारण असं आहे की नाम थांबताच मन पुन्हा आपल्या जुन्या सवयींकडे जातं, विचार पुन्हा सुरू होतात, चिंता पुन्हा जागी होते. मनाला जर सतत आधार दिला नाही तर ते स्वतःच भटकायला लागतं. साधं उदाहरण. बघता हो, जसं पाण्यावर दगड ठेवला आणि त्याला आधार दिला तर तो स्थिर राहतो, पण आधार काढला की तो पुन्हा हलतो. तसंच मनाचं आहे. म्हणून माऊलींचा संदेश काय आहे? संत ज्ञानेश्वर महाराज माऊली सांगतात, नाम ही तात्पुरती गोष्ट नाही, ती निरंतर साधना आहे. म्हणजेच फक्त कधी कधी नाम घेतलं तर मन पूर्ण स्थिर राहत नाही, पण सतत नाम घेतलं तर मन स्थिर होऊ लागतं. बघता हो, मन पुन्हा अस्थिर होतं, कारण नाम सतत नाही, लक्ष बाहेर जास्त आहे आणि मनाचा स्वभावच चंचल आहे. मन स्थिर ठेवायचं असेल तर नामाला थांबू नका. त्यानंतर पुण्याची गणना कोण करी? प्रेमाचा भाव. बघता हो, माऊली म्हणतात, देव हिशोब करत नाही, देव गणना करत नाही, कारण त्याला हवा आहे फक्त प्रेम, त्याला हवा आहे फक्त भाव. आता हे आपल्या जीवनात कसं वापरायचं? बघता हो, आता सर्वात महत्त्वाचा भाग. हे फक्त ऐकायचं नाही, हे जगायचं आहे. रोज सकाळी उठल्यावर हरिमुखे म्हणा, मन अस्थिर झाल्यावर नाम घ्या, राग आला की थांबा आणि स्मरण करा.
चिंता वाढली की देवाचं नाव घ्या. भक्ता हो, या संपूर्ण अभंगाचं सार एकच आहे. देव बाहेर नाही, तो आत आहे. नाम हेच सर्वात मोठं औषध आहे आणि प्रेम हीच खरी भक्ती आहे. या अभंगातून आणि हरिपाठातून माऊली आपल्याला नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतात, तर भक्ता हो, याचं उत्तर एका ओळीत नाही देता येणार. कारण संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा हरिपाठ म्हणजे फक्त उपदेश नाही, तो आहे जीवन जगण्याची पद्धत. माऊली सांगतात देव बाहेर नाही, आत आहे. भक्ता हो, माऊलींचा पहिला आणि सर्वात मोठा संदेश आहे देव शोधायला कुठे बाहेर जाऊ नका. कारण मंदिरात दिसणारा देव आणि तुमच्या हृदयातला देव दोन्ही एकच आहेत. म्हणजेच देव दूर नाही, देव जवळ नाही, देव आपल्यात आहे. यानंतर माऊली सांगतात नाम हेच सर्वात मोठं साधन आहे. भक्ता हो, हरिपाठाचा गाभा एकच आहे. हरिमुखे म्हणा म्हणजे काय? विचारांची शुद्धी नामाने होते, भीती आणि चिंता नामाने दूर होते. माऊली सांगतात नाम हेच जीवन बदलण्याचं साधन आहे. यानंतर माऊली सांगतात बाह्य दिखावा नाही, अंतर्करण महत्त्वाचं. भक्ता हो, देवाला सोनं चांदी नको, देवाला मोठा आडंबर नको, त्याला हवा आहे फक्त शुद्ध मन. म्हणजे भक्ती म्हणजे बाहेरचा देखावा नाही, भक्ती म्हणजे आतला भाव आहे. त्यानंतर माऊली सांगतात मन शांत ठेवा, हेच खरे ज्ञान. भक्ता हो, हरिपाठ म्हणजे फक्त वाचन नाही, तो आहे मन शांत करण्याची कला. कारण अस्थिर मन म्हणजे दुःख, शांत मन म्हणजे आनंद. म्हणून माऊली सांगतात निरंतर नाम स्मरा. यानंतर माऊली म्हणतात सुख बाहेर नाही, आत आहे. भक्ता हो, आज माणूस बाहेर सुख शोधतो, पैसा, वस्तू, यश. पण माऊली सांगतात खरं सुख बाहेर नाही, खरं सुख आत आहे. यानंतर माऊली म्हणतात देव हिशोब करत नाही, प्रेम पाहतो. भक्ता हो, देव तुमचं पुण्य मोजत नाही, देव तुमचं दान मोजत नाही, तो फक्त तुमचा भाव पाहतो. म्हणून संदेश असा की भक्तीमध्ये हिशोब नाही, भक्तीमध्ये फक्त प्रेम आहे. माऊलींचा अंतिम संदेश जीवन साधं करा, मन देवाशी जोडा. भक्ता हो, हरिपाठाचा शेवटचा आणि सर्वात मोठा संदेश आहे जीवन साधं ठेवा, मन शुद्ध ठेवा आणि नामाशी जोडून ठेवा. कारण याच्यातच खरा आनंद आहे. येथे एक खूप सुंदर ओळ आहे. तुका म्हणे माझी ह्याची सर्व सुख पाहून श्रीमुख आवडे रे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. भक्ता हो, संत तुकाराम महाराज इथे खूप गहिरं सत्य सांगतात. ते म्हणतात माझं सर्व सुख ह्याची आहे की मी त्या श्रीमुखाकडे पाहतो. म्हणजे काय? खरं सुख बाहेरच्या गोष्टीत नाही, खरं सुख श्रीमुखात आहे, म्हणजे देवाच्या स्मरणात आहे. श्रीमुख पाहण्याचा अर्थ भक्त हो, श्रीमुख पाहणे म्हणजे फक्त चेहरा पाहणे नाही, ते आहे भक्तीमध्ये तल्लीन होणे, ते आहे देवाच्या स्मरणात बुडून जाणे आणि ते आहे अंतःकरणात शांतता अनुभवणे. म्हणजेच देव पाहणं म्हणजे मन शांत होणं. आता सर्व सुख कुठे आहे? भक्त हो, आज माणूस सुख बाहेर शोधतो, पैसा, वस्तू, प्रसिद्धी. पण तुकाराम महाराज सांगतात माझं सर्व सुख फक्त देवाच्या स्मरणात आहे. कारण खरा आनंद बाहेर नाही, तो आत आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. भक्ता हो, केवळ हरिपाठाचा श्वास आहे. संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की नाम हेच जीवनाचं साधन आहे. याचा अर्थ असा की सतत नाम घेतलं की मन स्थिर होतं, मन स्थिर झालं की आनंद मिळतो. नामस्मरणाचा अनुभव. भक्त हो, नामस्मरण म्हणजे फक्त शब्द नाही, तो अनुभव आहे, तो शांततेचा प्रवास आहे, तो मनाला हलकं करणारा क्षण आहे. आता या ओळीचा खरा संदेश. भक्त हो, या दोन ओळी आपल्याला सांगतात खरा आनंद बाहेर नाही, खरा आनंद नामात आहे आणि खरं सुख देवाच्या स्मरणात आहे. भक्त हो, जर तुम्ही आयुष्यात खरा आनंद शोधत असाल तर बाहेर धावू नका, आत वळा आणि नाम घ्या. भक्त हो, जर तुम्हाला हरिपाठाचा भाव समजला असेल, जर तुम्हाला नामस्मरणाची खरी ताकद जाणवली असेल तर आजच एक छोटा संकल्प करा. दिवसातून किमान 5 मिनिटं हरिमुखे म्हणा, हे नाम जपा आणि अनुभवा. मन किती शांत होतं, विचार किती कमी होतात आणि जीवन किती हलकं वाटतं. अशाच भक्तिमयी कथा, हरिपाठ, निरूपण आणि संतांचे संदेश ऐकण्यासाठी सनातन धर्म चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कमेंट करा, जय हरी विठ्ठल लिहून तुमचं नामस्मरण संकल्प नक्की कळवा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जय संत तुकाराम महाराज, जय ज्ञानेश्वर माऊली, जय विठ्ठल. मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी, जय श्री हरी.